तर मॅडम कितीही डाएट केलं तरी वजन काही कमी होत नाहीये. खूप सारा व्यायाम केला तरी देखील वजन काट्यावरचा तो काटा आहे तसाच आहे. मग कोणीतरी येऊन सांगतं, की हे डाएट फॉलो कर, कोणीतरी येऊन सांगतं, की लिंबू पाणी घे, जिरा पाणी घे. पण वजन वजन आहे तसंच आहे आणि पोटाची ती सुटलेली चरबी, पोटाचा तो घेर आहे तसाच आहे. तर मॅडम यावरती काहीतरी उपाय सांगा. तर मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या वजन वाढीचं खरं सत्य. तुमचं वजन का कमी होत नाहीये याचं खरं सत्य. तर मंडळी तुम्ही दिवसभर कितीही चांगलं डाएट करा पण तुमचं वजन कमी होणार नाही. कितीही व्यायाम करा पण जर तुमचं वजन कमी होणार नाही जर तुमचा रात्रीचा आहार हा योग्य नसेल. पण मंडळी आता काहीही काळजी करू नका. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रभावी असे डिनरचे 5 ऑप्शन, की दिवसभर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये. पण फक्त रात्रीचा आहार तुम्ही चेंज केल्यामुळे अवघ्या 7 दिवसांमध्ये, अगदी बरोबर ऐकलं, अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. अक्षरशः इंचेस लॉस झालेले देखील तुम्हाला दिसतील. रात्रीचं जेवण हे खूप महत्त्वाचं असतं. ते तुमच्या झोपेच्या आधीचं अंतिम इंधन असतं आणि तेच जर तुम्ही व्यवस्थित घेतलं नाही तर तुम्ही दिवसभर कितीही डाएट पाळलेला असेल तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही. कित्येकदा काय होतं दिवसभर आपण व्यवस्थित चांगलं खात असतो पण रात्री आपली एनर्जी डाऊन झालेली असते मग आपण जे मिळतं ते खात असतो. पण हेच तर चुकीचं आहे आणि म्हणूनच वजन कमी होत नसतं. पण फक्त रात्रीचा आहार चेंज करा आणि वजनात झालेला फरक 7 दिवसात अनुभवा. तर मंडळी मी देखील जेव्हा माझं 30 किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं तेव्हा मी रात्रीच्या आहारावरती विशेष लक्ष दिलं होतं. आणि मी जेव्हा माझ्या क्लायंट्सला देखील पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील त्यांना रात्रीच्या आहारामध्ये हेच ऑप्शन्स देत असते. आणि तेच ऑप्शन्स इकडे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते देखील अगदी फ्रीमध्ये. तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये, गरज आहे ती म्हणजे सातत्याची. जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज देखील त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी करतात कारण ते हा आहार घेत असतात. तर मंडळी फक्त रात्रीच्या आहारामध्ये हा बदल करा आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 7 दिवसानंतर चेक करा आणि इकडेच कमेंट करून सांगा तुमचं वजन आधी किती होतं आणि आत्ता किती आहे. तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्रीच्या जेवणाचे प्रभावी असे ऑप्शन सांगणार आहे 5 जे तुम्ही आलटून पालटून देखील घेऊ शकता. यामुळे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाही आणि तेच तर गरजेचं आहे. तसेच मी तुम्हाला इकडे क्वांटिटी देखील सांगणार आहे. त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे घेऊ शकता आणि जसं आहे तसाच हा रात्रीचा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे अवघ्या 7 दिवसात फरक दिसणार आहे आणि 1 महिन्यानंतर तुम्ही काय पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला विचारतील की तू असं काय फॉलो केलं की तुझं वजन झपाट्याने कमी झालं. चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय फक्त रात्रीचा आहार हा घ्या आणि वजन झपाट्याने कमी करा. तसेच मंडळी रात्रीच्या आहारासोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्रीचे 3 नियम सांगणार आहे की खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज देखील ते फॉलो करत असतात आणि म्हणून त्यांचं वजन लगेच कमी होत असतं आणि वजन मेंटेन राहायला देखील मदत होत असते. अगदी सोपं आहे, फक्त रात्रीचे 5 ऑप्शन्स हे जेवणामध्ये घ्यायचे आणि रात्रीचे हे 3 नियम फॉलो करायचे. तर मंडळी हे जेव्हा तुम्हाला जर वाटत असेल की हे वजन वाढतं फक्त मीच जाड आहे का, माझंच जर पोट सुटलेलं आहे का, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. खूप लोक यामधून जात आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी बघितलं तरी दर 3 पैकी 1 व्यक्ती हा वजन वाढीमुळे, ओबेसिटीमुळे, सुटलेल्या पोटामुळे त्रस्त आहे. तर फक्त तुम्ही एकटे यामध्ये नाही आहात आणि वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. तर म्हणजे रात्रीच्या जेवणातला सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे मूग डाळीची खिचडी. अगदी सोपं आहे. जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी देखील घरी आल्यावरती हे अगदी सोपे ऑप्शन्स तुम्ही लगेच बनवू शकता आणि घरी असल्याचा फायदा घ्या आणि रात्रीचं जेवण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही घेऊ शकता मूग डाळीची खिचडी. मी इकडे प्रमाण देखील सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या तुम्ही भाज्या देखील ॲड करू शकता आणि फक्त ती मूग डाळीची खिचडी घ्यायची. सोबतच तुम्ही बाउल भरून दही घेऊ शकता किंवा तुम्ही बाउल भरून सॅलड घ्यायचं. बास, मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. या प्रमाणामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. मूग डाळीची खिचडी करताना तांदूळ कमी आणि मूग डाळ जास्त घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये. हे पचायला देखील हलकं आहे त्यामुळे तुमचं पचन देखील चांगलं होणार आहे. जो काही तुम्ही हा आहार घेणार आहे तो पचणार आहे, तुमच्या शरीरामध्ये फॅट साठून राहणार नाही. आपला दुसरा आणि खूपच छान असा ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही मूग डाळीचा चिला घेऊ शकता. मूग डाळीचं धिरडं, तुम्ही हिरवे मूग सकाळी भिजत घालून त्याचं धिरडं बनवू शकता किंवा तुम्ही पिवळ्या मुगाची डाळ असते ती भिजवून घालून रात्री देखील त्याचा मस्तपैकी डोसा बनवू शकता. 2 मध्यम आकाराचे घ्यायचे आणि सोबतच तुम्ही घेणार आहात पनीर.
पनीर नुसतं फ्राय करून तुम्ही खायचं. आणि हे मूग डाळीचं जे धिरडं आहे ते तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता. चटणी फक्त घरातलीच हवी, विकतची नको. यामुळेच देखील तुमचं पोट ह्यामुळे देखील भरल्यासारखं वाटणार आहे आणि यामुळे भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळणार आहेत, प्रोटीन देखील मिळणार आहे. सो मूग डाळीचा चिला विथ पनीर. आपला पुढचा आणि तिसरा ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही भाकरी घेऊ शकता. ज्वारीची भाकरी, डाळ घ्यायची वाटीभर आणि भाजी घ्यायची. भाकरी एकच घ्यायची, मध्यम आकाराची तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच सॅलड. एकच ऑप्शन रोज घेऊ नका. हे जे मी 5 ऑप्शन्स दिलेले आहेत ते तुम्ही आलटून-पालटून घेणार आहात आणि अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसणार आहे. कारण रात्रीचं जेवण हेच खूप महत्त्वाचं असतं. रात्री असं पंचपक्वान्नासारखं जेवण जर तुम्ही घेतलं तर ते पचणार नाही. म्हणून रात्रीचा आहार हा हलका असणं गरजेचं आहे. कारण रात्री आपली पचनशक्ती ही कमी झालेली असते. जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपली पचनशक्ती ही तीव्र असते, पण जेव्हा सूर्य मावळायला लागतो तेव्हा आपली पचनशक्ती ही कमी कमी होत जाते. त्यामुळे रात्रीचा आहार हा हलका असणं गरजेचं आहे. सो आपला तिसरा ऑप्शन हाच आहे की भाकरी, भाजी, वाटीभर डाळ आणि थोडंसं सॅलड. आपला पुढचा रात्रीच्या जेवणातला ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता सूप. कुठलंही सूप घेऊ शकता किंवा तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप देखील घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेणार आहात पनीर. बास, मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. यामुळे देखील तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे, प्रोटीन देखील यामुळे मिळणार आहे. तुम्ही वेगवेगळे सूप घेण्याचा प्रयत्न करा किंवा मिक्स व्हेजिटेबल सूप देखील तुम्ही घेऊ शकता. म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढ्या भाज्या आहेत त्या मस्तपैकी उकळायला टाकायच्या पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद, थोडीशी जिरा पावडर टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता आणि मस्तपैकी उकळल्यानंतर तुम्ही ते गाळून देखील घेऊ शकता किंवा मिक्सरमधून काढून देखील घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेणार आहात पनीर. आपला नेक्स्ट आणि खूप टेस्टी ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही स्प्राउट्स घेऊ शकता. स्प्राउट्स सॅलेड, मोड आलेले कडधान्य असतात ते उकडायचे. मस्तपैकी त्याच्यामध्ये तुम्ही सॅलेड टाकू शकता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकू शकता आणि मस्तपैकी चाट मसाला टाकून तुम्ही ते एवढं बाउल भरून स्प्राउट सॅलेड देखील घेऊ शकता. रात्रीचं जेवण 7च्या आत जर तुम्ही केलं तर त्याच्यासोबतच तुम्ही एवढं बाउल भरून दही देखील घेऊ शकता. मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. आपला नेक्स्ट ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही बेसनचं धिरडं देखील घेऊ शकता. बेसन पीठ असतं त्याचं मस्तपैकी धिरडं करायचं आणि सोबतच तुम्ही वाटी भरून सॅलड देखील घेऊ शकता. सो यातला कुठलाही एक ऑप्शन मी प्रमाण सांगितलं त्या प्रमाणामध्ये देखील तुम्ही घेऊ शकता. यामुळेच तुमची रात्रीची भूक भागणार आहे आणि तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तर म्हणजे हे रात्रीच्या जेवणातले ऑप्शन्स खूपच इफेक्टिव्ह आहेत की ज्यामुळे तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि तुमच्या वजन वाढीचं मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन. पण जेव्हा ते सुधारेल तेव्हा बघा तुमची चरबी कशी लोण्यासारखी विरघळेल. तर मंडळी, ह्या डिनर ऑप्शन्सला तुम्ही जर एकदा चान्स देऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे ऑप्शन्स फॉलो करणार आहे. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं काही केल्यावर वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हे रात्रीचे ऑप्शन जेवणातले शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच दिसून येईल. तर मंडळी, हे होते रात्रीच्या जेवणाचे प्रभावी असे ऑप्शन्स आणि यासोबतच 3 नियम पाळणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिला नियम ते म्हणजे रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. 7च्या आत जर तुम्ही जेवण केलं तर ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. अगदी बरोबर ऐकलं. आणि झोपायच्या 2 तास आधी तुमचं जेवण हे झालंच पाहिजे. जरी तुम्ही कामानिमित्त बाहेर जात असाल किंवा ऑफिस निमित्त बाहेर असाल तर घरी आल्या आल्या जेवायला बसा. म्हणजे झोपायच्या 2 तास आधी तुमचं जेवण करा. दुसरा प्रभावी नियम ते म्हणजे ॲटलिस्ट 45 मिनिटं वॉक करणं गरजेचं आहे. दिवसभरातून 45 मिनिट्स वॉक करा. सकाळी करा किंवा रात्री करा, पण ॲटलिस्ट 45 मिनिट्स वॉक करा. जरी जिमला जायला जमत नसेल, व्यायाम करायला जमत नसेल, पण फक्त 45 मिनिटं वॉक केल्यामुळे तुमची चरबी कशी झपाट्याने कमी होत आहे ते तुम्ही बघतच राहाल. आणि आपला पुढचा तिसरा खूपच प्रभावी उपाय ते म्हणजे झोपायच्या 1 तास आधी किंवा 45 मिनिटं आधी तुम्ही ॲटलिस्ट कोमट पाणी पिऊन झोपा किंवा तुम्ही कॅमोमाईल टी देखील घेऊ शकता किंवा कुठलीही आपली नाईट फॅट कटर ड्रिंक देखील घेऊ शकता. तर रात्री कुठलं पाणी पिऊन झोपायचं यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहे. त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की ती फॅट कटर ड्रिंक खूपच इफेक्टिव्ह देखील आहे किंवा तुम्ही साधं कोमट पाणी पिऊन देखील झोपू शकता. पण रात्री झोपायच्या 45 मिनिटं आधी फक्त घ्यायचं आहे आणि मग बघा वजन कसं कमी होतं ते. तसेच मंडळी, तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की नाश्त्याला काय घ्यायचं, दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं, अगदी घरगुती असा फुल डे डाएट प्लॅन जर तुम्हाला हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील.
तर म्हणजे वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे सकारात्मक राहणं, पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे, की हो मी माझं वजन कमी करू शकते. आणि तिसरं म्हणजे आत्मविश्वास. स्वतःवर विश्वास ठेवा, की हो माझं वजन मी कमी करणारच आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.